सोनम वांगचुक यांच्यावर टीका करण्यापूर्वी माणुसकी दाखवा, राजकीय टीकेपेक्षा संवेदनशीलतेची गरज आहे असं गीतांजली वांगचुक यांनी म्हटलंय। टीका करण्यापूर्वी त्यांच्या त्यागाचा आणि प्रकृतीचा विचार करा, गीतांजली वांगचुक यांनी ट्रोल करणाऱ्यांना हे आवाहन केलंय। पोस्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की सोनम वांगचुक यांनी मोठ्या ध्येयासाठी 26 दिवस उपवास केला असून त्यामुळे त्यांचे सुमारे 11 किलो वजन कमी झाले आणि ते सध्या अतिदक्षता विभागात म्हणजे आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत। तसेच त्यांच्या त्यागावर राजकीय अपेक्षा आणि टीकेचे ओझे टाकण्याऐवजी त्यांच्याप्रती करुणा आणि माणुसकी दाखवावी असं आवाहन करण्यात आलं। अभिजित दिपकेंना टायफॉइड झाल्याचं निदान करण्यात आलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत लढा सुरू राहणार, अभिजित दिपके यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली। अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालंय, मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत लढा सुरूच राहणार, अभिजित दिपके यांनी ट्वीट करत या संदर्भातली माहिती दिली आहे। हेलो एवरीवन, जैसे कि आप सबको पता था पिछले कुछ दिनों से मेरी तबीयत खराब थी, सो ब्लड रिपोर्ट्स आ गए एंड आई हैव बीन डायग्नोज्ड विथ टाइफॉइड और ट्रीटमेंट चल रहा है मेरा। रोज सुबह और शाम को आईवीज लग रहे हैं, बट आई रियली वांट टू थैंक ऑल द कॉकरोचेस जो पूरे देश भर में पीसफुली प्रोटेस्ट कर रहे हैं और इस मूवमेंट को इतना सक्सेसफुल बना दिया है आप लोगों ने। A big thank you to all and congratulations to you all for making this movement such a big success. And I'm very sure अगर हम ऐसे पीसफुली प्रोटेस्ट करेंगे तो धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा जरूर होगा। थैंक यू वेरी मच। अभिजित दिपके यांच्या जीवाला धोका आहे असं दिपके यांच्या बहिणींनी म्हटलंय। दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, अभिजित दिपके यांच्या बहिणीने राष्ट्रपतींना निवेदन दिलं। महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। दिल्ली येथील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण सुरू आहे। दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर झालेला भ्याड लाठी हल्ला पाहता अभिजित दिपके यांच्याही जीवाला धोका असल्याची शक्यता दिपके यांची बहीण स्नेहा जितीन वंजारे यांनी वर्तवलाय। दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा प्रदान करावी अशा मागणीचं निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीकडे करण्यात आलंय। दिपके यांच्या कुटुंबाला अद्याप संपर्क झाला नाही, त्यामुळे आम्हाला भीती वाटते असंही निवेदनात नमूद करण्यात आलं। मागणी काही नाही, आम्ही फक्त त्यांना सुरक्षित ठेवावा, काही त्याला त्रास होता कामा नये। कारण की तो जसा गेला तसा कमीत कमी आता 1.5-2 महिने होत आले, त्यांचा संपर्क अजिबात नाहीये। त्याचा फोन पण लागत नाही, तो फोन पण उचलत नाही, म्हणजे माझाच नाही घरातलं कोणाचाच फोन उचलत नाही तो, आणि बोलत सुद्धा नाहीये। ते लाठीचार्जमुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यासाठी की काही त्रास होऊ नये त्याला, आणि कुणालाच होऊ नये, त्याला पण नाही आणि कुणालाच होऊ नये त्रास, आणि सुखरूप घरी यावं। तो ते कलेक्टर सरांतर्फे राष्ट्रपती यांना लेटर पाठवलेलं आहे आम्ही, आणि की बाबा तो एकदम सुखरूप यावं म्हणून, आणि त्याला कोणताही त्रास होणे। आमचा दिल्ली पोलीसवर विश्वास नाही आहे अजिबात, कारण की त्यांच्यामुळेच लाठीचार्ज होतो आणि तेच मुलांना मारतात। गेल्या 60 दिवसापासून भारतामध्ये ते विविध शहरामध्ये विविध राज्यामध्ये जात आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, कारण दिल्ली हे अलग राज्य आहे। महाराष्ट्र पोलिसांवरती आमचा विश्वास आहे, परंतु दिल्ली पोलिसांवरती आमचा जराही विश्वास नाही, कारण ते ज्या पद्धतीने अतिशय निर्दयपणे विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत हे आम्हाला बघवत नाहीये, आणि अभिजित दिपके यांचा फोनही लागत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असू शकतो। म्हणून आम्ही कुटुंबीय म्हणून आता सध्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याच्यापूर्वी एकदा प्रसिद्धी माध्यमांमार्फत एक निवेदन दिलं होतं आणि आताही निवेदन दिलं आहे की सन्माननीय अभिजित दिपके साहेबांना पोलीस प्रोटेक्शन महाराष्ट्रातर्फे दिल्लीला देण्यात यावं। आज पुन्हा कॉकरोच जनता पार्टी शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा होणार आहे। आज दुपारी 3:30 वाजता ही बैठक होणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती फैसला होण्याची शक्यता आहे। जंतर मंतर येथे सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाबाबत सरकार आणि आंदोलनाच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीतील चर्चेनंतर काही मागण्यांवर सकारात्मक प्रगती झाल्याचा दावा हा आंदोलनकर्त्यांनी केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार 3 प्रमुख मागण्यांना सरकारने तत्वत मंजुरी दर्शवली असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आज दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। आज दुपारी 3:30 वाजता या संदर्भातला काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।